हा नमस्कार मित्रांनो. तर हा जी पक्षी आहे याचं नाव आहे टिटवी. तर पाऊस पडल्यामुळं गार जमीन झाल्यामुळं ती इकडे तिकडे फिरकते ती. आणि हा पक्षी झाडावर कधी बसत नाही, हा जमिनीवरच ह्याचा राहावा असतो जास्त करून. जमिनी वांडी घालायची, पिल्लं काढायची, ह्यांना झाडावर बसता येत नाही आणि बसत बी नाही. तर परिस्थिती अशी झाली, त्या एका नांगरलेल्या वावरात पाऊस झाला आणि मग ती पिल्लं जी होती ती एका खड्ड्यात पडली होती. मग मी ती खड्ड्यातनं जरा मोकळ्या मातीत वर काढली आणि ती माती गरम होती. त्या गरम माती मी ठेवली आणि मग बघा त्यांना थोडी उभारी आली आणि मी थोडी मातीनं हलवली. तर म्हणली सुधीत आहे ती का चांगली आहे ते का बाबा, मी हातानं धरली तर चांगली आहे ती. मग मला आनंद झाला, जरा बरी आहे ती म्हणलं. आणि मग मी त्यांना ते उचलून घेतलं. तर मग त्यांची हालचाल बघून पुन्हा मी तिथंच सोडलं त्या मातीवरती. आणि एक पिलू बघा चांगलं तरतरलं त्या खड्ड्यातनं वर काढल्यावर. सांगायचा उद्देश एकच मित्रांनो, आज मी जर नसतं ह्यांना बघितलं तर ह्यांचं बरं वाईट झालं असतं. तर मला त्या टिटवीनं एक इशारा दिला, तर त्या टिटवीच्या मागं मी गेलो. तर मला ही पिलं दिसली आणि मग मी त्यांना एक जीवदान दिलं. तर बघा आईबापाचा किती जीव तुटतो. आपण त्यांना जन्म दिला, त्यांना मोठं करायचं आहे, त्यांची स्वप्न आहे ती. तर बघा माझ्या भोवतणी त्यांचं आईवडील इतकं ओरडत होतं की काय सांगता येत नाही, इतकं ओरडत होतं. मग मी ते जाणून घेतलं मित्रांनो की ही जी बाळं आहे ती प्रत्येक आईवडिलाचा जीव असतो, काळीज असतं. आणि इतकी माया असते ती आईवडिलांची त्यांच्यावर, ही सोपी गोष्ट नाही. यांना जन्म द्यायचा, लहानाची मोठी करायची ही सोपी गोष्ट नाही. आज पाऊस खायचा, ऊन खायचं, वारा खायचं, ह्यातनं ह्यांना मोठं करायचं आहे. ह्या पशुपक्ष्यांना ही माणसावानीच आहे बघा. ते किती प्रेम आहे, माया आहे आईबापाची. तर बघा ही असल्या पावसात ती आई पंखाखाली घेते आणि त्यांना कुठलाही पाऊस लागू देत नाही. हीच खरी त्यांची ताकद.